नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला तब्बल 40 दिवसांच्या फरारीनंतर अखेर पोलिसांनी अटक केली आहे। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त गुप्त कारवाईत तिला नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। पोलीस तपासानुसार अटकेपासून बचाव करण्यासाठी निदा खानने अत्यंत निर्जन ठिकाणांची निवड केली होती। कौसार कॉलनीतील एका एकाकी इमारतीत ती राहत होती। परिसरात फारशी वर्दळ नसल्यामुळे पोलिसांपासून लपून राहणे सोपे जाईल असा तिचा अंदाज होता। विशेष तपास पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे निदा खान संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर दोन्ही शहरांच्या पोलिसांनी संयुक्त मोहीम आखत सलग 2 दिवस संबंधित इमारतीवर गुप्त नजर ठेवली। संशय निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी साध्या वेशातील पथके तैनात केली होती। तसेच सरकारी वाहनांऐवजी खासगी आणि विनाचिन्हांकित गाड्यांचा वापर करण्यात आला। घरात निदा खान उपस्थित असल्याची खात्री होताच रात्री उशिरा पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकत तिला ताब्यात घेतलं। दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। निदा खानला लपून राहण्यासाठी मदत केल्याच्या आरोपात MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव तपासात पुढे आले आहे। पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्यांनाही सह आरोपी करण्यात आला आहे। याआधी निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। मात्र नाशिक जिल्हा न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आणि जामीन नाकारल्यानंतर अवघ्या 3 दिवसात पोलिसांनी ही मोठी कारवाई यशस्वी केली। सध्या निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर करण्यात येणार असून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।